तर मी सायकल चालवता आपले सनी जुरोल सागर भाऊ यांच्याकडं आपण आलेलो आहे. तर सायकल लावतो साईडला आणि बघूया त्यांच्यासोबत आपण बोलू काहीतरी. तर सागर भाऊ आता ते रोलच्या जे चपात्या असतात ते चालू आहे. तर आपण आता चाललेलो आहे महाशिवरात्रीमध्ये. शिवरात्र होती 15 तारखेला आणि मी शिवरात्रीत गेलोच नाही. पाळण्यात दिसेना म्हणलं शिवरात्र आली का नाही आली. पण जेव्हा दुपारी चक्कर मारला तेव्हा समजलं का शिवरात्रीचे पाळणे सगळे एक साईडला लागलेले. तर जातो आता आणि जाऊन ब्लॉगिंग करतो. तर आपण आता आलेलो आहे महाशिवरात्रामध्ये. कारण की मास्क लावणं मला शक्य होत नाही. कारण की फॅन फॉलोअर्स एवढं भेटतात, सर्वांना आपण भेटू शकतो. कारण की चला जाऊया आता या रोडनी. कारण की सगळेजण म्हणता भाऊ तुम्ही मास्क लावून का फिरता. आता हे 2 जण आहे जे की माझ्या गल्लीतले असल्यामुळं त्यांना सगळ्यांना माहिती आहे का व्हिडिओ बनवतो, पण मास्क लावल्यामुळं सगळेजण हे होता. तर चला जाऊया आपण सर्वांनी. चला तर भेटू सर्वांना आपण जाऊन. कारण की आता पूर्णपणे गर्दी खूप काही आहे झालेली. चला पूर्णपणे गर्दी झालेली बघू शकता. गर्दीच गर्दी पूर्णपणे सगळ्या ठिकाणी. कारण की मला म्हणजे 15 तारखेपासून शिवरात्र भरलेली आहे आणि मला वेळ भेटला आज यायला. कारण की प्रत्येक कार्यक्रमामुळं ते वेळ भेटत नाही पहिली गोष्ट. कारण की प्रत्येकांना वेळ देणं हे ते गोष्ट काही सण होत नाही. तरी पण मी आता जत्रेत फिरतो आहे बिना मास्कचा. तर बघूया किती जण आपल्याला भेटता. कारण की फॅन फॉलोअर्स यांना आपण कधी नाराज करत नसतो पहिली गोष्ट. तर चला जाऊया. पूर्णपणे गर्दी खूप काही आहे. कारण की या जायला रस्ता सुद्धा नाही पहिली गोष्ट. एवढा जाम रस्ता झालेला आहे पहिली गोष्ट. आता आम्ही चाललेलो आहे पाळण्याच्या ठिकाणी. कारण की जेवढे फॅन फॉलोअर जेवढे काही भेटतील तेवढे सगळ्यांशी आपण भेटू. कारण की सर्वजण मला भेटू राहिले. 1-2 जण आत्ता पण भेटले होते, गल्लीतले होते. काही गोष्टी समजून पण घ्यावं लागत्या. कारण की आता गर्दीच खूप काही झाली. चला जाऊया दमादमाने. यायला रस्ता होता नाही. जायला जागा भेटणार. हां याय जायला सुद्धा रस्ता भेटायला माहिती आहे का पहिली गोष्ट. तर काही गोष्टी सण पण करून घ्यावं लागेल का भाई. चला सगळेजण भेटत आहे आपल्याला, आपण सगळ्यांना भेटतो आहे. कारण की 2 ते 3 दिवस झाले 15 तारखेपासून डायरेक्ट आत्ताच आलेलो आहे. आज आहे 16 तारीख आणि आपण चाललेलो आहे यात्रेमध्ये. तर बघूया फुलपणे गर्दी खूप काही गर्दी आहे या ठिकाणी. तर बघूया चला जाऊ म्हणे सर्वांशी भेटू. कारण की आता टायमिंग झालेलं आहे 9:30 टायमिंग झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी वेळ भेटत नाही तरी फिरण्यासाठी. बघू शकता पूर्णपणे यात्रा इकडे आलेली स्टार्टिंग झालेली. बघू शकता पूर्णपणे यात्रा आहे इकडं. सगळं काही झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी. पूर्णपणे कारण की प्रत्येकांना वेळ देणं म्हणजे मला काही गोष्टी काही शक्य होत नाही. तरी तर सर्व काही फॅन फॉलोअर्स सगळे भेटलो आहे.
अडचण नाही आहे. तर फॅन फॉलोअर्स एवढे काही भेटतात की सगळेजण आपल्या गावातलेच असतात, कारण की प्रत्येकांना भेटणं शक्य होत नाही. तरी पण मी आज मास्क कशामुळं काढला की मी मास्क कधी लावतो, पण विषय असा आहे की मास्कवरून जो ओळखीचा व्यक्ती तोच ओळखू शकतो मला. कारण की आता मी विचार केला का बिना मास्क फिरून बघू किती फॅन फॉलोअर्स आपल्याला भेटतात. तर आपले कोपरगावचे फॅन फॉलोअर्स आहे सगळे, कारण की प्रत्येकांना व्हिडिओमध्ये येण्याची इच्छा असते. तर आपण सगळ्यांना घेऊन टाकतो व्हिडिओमध्ये, कारण की जीवा भावाचे मित्र आहे आपले सगळेजण. कारण की जो लाजला कारण की विषय आमच्या भाऊला फुल सपोर्ट करा नाही का. चला भावना असाच सपोर्ट असतो. आपण सध्या आलेलो आहे आता होडीमध्ये बसण्यासाठी. तर यश भाऊ या ठिकाणी आहे, इकडे आपले अभिषेक भाऊ आहे या ठिकाणी. तर आपल्यासोबत ते बसलेले आपण पहिलेच घाबरतो या गोष्टीला, पण आपण एक ध्येय ठेवलं ना सगळ्या काही गोष्टी होत्या, फक्त माघार घ्यायची नाही कोणत्या गोष्टीला. तर चला बसतो आता इथं खाली बसतो, जास्त काही नाही याच ठिकाणी. आता गर्दी बसू राहिली सगळ्या बसता येईल सगळ्यांना, घ्या ना या ना. तर भाऊंसोबत आता मी बसलेलो आहे, या ना बसा. झुलेवाला झूलेवाले चलो झूलेवाले अपनी साथ बैठे, क्योंकि मैं कभी कभी घबरा जाता हूँ. चलो अभी अपना जब चालू होगा तब एक ड्राइवर झूले वाले ड्राइवर उनके साथ जाएंगे. चलो आप इधर ही आ जाओ, इधर आ जाओ, आप इधर आ जाओ. झूले वाले ड्राइवर है तो ये चलाएंगे अभी. आता आपण इथं बसूया. तर आता पाहायला चालू झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी एक मस्त आता होडी फायदा झाल्यानंतर समजून काही गोष्टी समोर काही जण वरती बसलेले भाऊन ते सगळेजण बघू शकतो. सगळे आपले चला होडी आता फाईटमध्ये चालू झाली. मी तर खालीच बसतो, कारण की पहिली गोष्ट मला पहिलेच घाबरतो. आता काय माहिती का, कोणत्या गोष्टीला घाबरायचं नसतं, जो घाबरला तो संपला. आमच्या पाठी आता कॅमेरा स्टॉप करतो आणि डायरेक्ट आरामशीर बसून घेतो. इथं साखळी पाहणं आहे पूर्णपणे बघू शकता या ठिकाणी. तर ब्लॉगिंग करणं म्हणजे हेच आपले हे असतं, कारण की हिंमत कधी सोडू नका भावानो. नक्की ब्लॉगिंग स्टार्टिंग करा. तर आपण आता बघूया दुकाने पूर्णपणे दाखवून देतो. सर्व काही दुकाने बघू शकतो, सगळे स्टॉल लागलेले, साई चायनीज सगळे काही, साई देवा ज्यूस हाऊस कॉर्नर त्या ठिकाणी सगळे कॉर्नर लागलेले. आणि इकडं आपल्या साईभाऊचे ज्यूसची दुकान आहे या ठिकाणी. सगळेजण या नक्की. चला बघूया. होऊया आपले अर्धा असं आहे. आपण 2 दिवस झाले की विवो लायन्स क्लब या ठिकाणीच होतो, कारण की आता प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा आता माऊली रोडवाला या ठिकाणी बघूया. चला
भाई, कारण की आपल्या भाईची आणि दुपारीच आमचं बोलणं चालू होतं त्या गोष्टीवरती गोष्ट सॉल्व करून टाकली आपण. आणि भाई आज फक्त साईटला का उभं आहे त्यांना फक्त आपल्याला बोलायचं आहे. काय आता मध्ये जाऊन काय करणार आहे आपण, लांबूनच फक्त पहिले पाहून घेतलं काय चालू आहे काय नाही. आता तर आपल्या काय पाळले आपल्यासारखे मनासारखे आहे नाही तर मग मध्ये राहायला काही इच्छा नाही. आणि बहिणी जे सांगितलं तर मी काय पाळणा खेळण्यासाठी काय आलेलं नाही, मी फक्त आलेलो आहे ब्लॉगिंग करण्यासाठी. कारण की 2 दिवस झाले 15 तारखेपासून व्हिडिओ करण्यासाठी इकडे यायचं होतं, महाशिवरात्र पण होती, पण मला काही येणं बोलणं झालं नाही. तर चला जाऊ आपण आता कच्ची लावलीपासून रिटर्न जाऊया, कारण की फॅन फॉलोअर्स खूप काही भेटले अजून. चला ऋषभ भाई येऊ नक्की. धन्यवाद भाऊ. तर चला कच्ची दाबेली दुकान या ठिकाणीवर चला आपण रिटर्न जाऊ पटकन पूर्णपणे लवकरात लवकर. अरे चला भाऊ. समाधान भाऊ एक नंबर. आता कुठं जाऊ आहे ब्लॉगिंग करत करत तर उद्या बाहेरगावी चाललो ना. तर चला या ठिकाणी पूर्णपणे दुकानी सगळ्यात राहतात त्याच असतं दुकानी. तर मी आता चाललेलो आहे पूर्णपणे. भाऊची दुकान आहे या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी पूर्णपणे बघूया ज्यूसचं आहे. मी तर काय थंड घेत नाही पहिली गोष्ट, थंड घेत नाही पहिली गोष्ट मी. मला रिटर्न भाऊ कोपरगावचे जे, कारण की आपल्या गावातले जे फॅन फॉलोअर्स आहे ना हे मला काही सगळेजण आत्ता भेटलेले आहे या ठिकाणी. कारण की मी मास्क लावूनच फिरतो, कारण की आपल्या गावचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी मी आज खास मास्क काढलेला आहे प्रत्येकांना व्हिडिओमध्ये घेण्यासाठी. कारण की सगळेजण मला 2-3 जण आत्ता भेटले होते की भाऊ काल पण भेटले होते, आम्ही तुमचे ब्लॉगिंग स्टार्ट करून आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केली. तर भाऊ काय विषय नाही, सर्वांनी ब्लॉगिंग स्टार्ट करा, सर्वांना ऑल द बेस्ट. तर चला जाऊया पूर्णपणे. आणि विषय असं झालं चला जाऊया पूर्णपणे, कारण की मला पण जास्त काही वेळ भेटत नाही पहिली गोष्ट. पर 10 वाजत आलेली. चला निघूया लवकरात लवकर पूर्णपणे दुकानी. समाधान लोकांनी जय श्रीराम. जय श्रीराम. चला निघूया लवकरात लवकर पूर्णपणे. आता मला पण जास्त वेळ नाही आहे, मी परत येतो, कारण की पूर्णपणे मी जास्त प्रत्येक ठिकाणी वेळ देणं शक्य होत नाही. तरी पण मी वेळात वेळ काढतो चालतो. तर आता भरपूर काही फॅन फॉलोअर्स मला भेटलेले, सर्वांना सोबत आपण व्हिडिओ बनवला. आता टायमिंग झालेला आहे 10चा, तरी पण मी जास्त वेळ कोणाला देऊ शकतो. आता फक्त ज्या ठिकाणी नेटवर्क नव्हतं 2 ते 3 तास झाले त्या ठिकाणी नेटवर्क नव्हतं, तरी पण मी आता चाललेलो. आणि पहिली गोष्ट आपले संध्याकाळपर्यंत 25,000 फॉलोअर्स कंप्लीट होणार होते, ते पण आता कंप्लीट झालेले असतील, कारण की नेटवर्कचा थोडासा विषय येतो आहे. त्यामुळे पूर्णपणे विषय असा आहे, तुम्ही कंटेंट चालू ठेवा, कारण की आज हसणारे उद्या तेच तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील, लक्षात ठेवा. नेटवर्क आता इकडं नाही जास्त करून गर्दी असल्यामुळे. तर चला ज्या ठिकाणीवरून आपण ब्लॉग स्टार्ट केला होता त्या ठिकाणी येऊन एंड करूया आणि लवकरात लवकर पुढं निघूया आणि परत तिकडून रिटर्न जातो. नमस्कार. जाऊया पूर्णपणे. चला जाऊया पूर्णपणे. चक्कर मारून येतो, कारण की भरपूर काही म्हणजे ताण तर नाही, पण कसं माहिती का फॅन फॉलोअर्स असले नाही करावंच लागतं पहिली गोष्ट. जाऊया. हा भाऊ चला पूर्णपणे आहे चालू आहे पूर्णपणे. आता दाखवून दिली आपण शिवरात्र कशी भरती आणि कुठे एंड होती. आणि आता जाऊया परत. मला रिटर्न यायचं, एखादा जर म्हणला तर व्हिडिओ काढायचे तर काढूया, कारण की
प्रत्येकांना व्हिडिओमध्ये येण्याची इच्छा असते, त्यांना घेऊन टाकू आपण, काही विषय नाही. हो आम्ही दिसन का पब्लिकला चालू आहे काही विषय नाही. मला पण दिसलंय बरं पब्लिक चालेल ठीक आहे. जय भीम. काही विषय नाही. तर आपले कोळपेवाडीचे फॅन फॉलोअर्स हे सगळेजण यात्रा फिरण्यासाठी आले होते कोपरगावमध्ये. तर ते म्हणजे मास्क लावेल नव्हता तरी पण ते भेटले, कारण की आता धूळ असल्यामुळे मला कॉकला पण यायला लागलं आहे. पण जाऊ द्या, ॲडजस्टमेंट करून घेऊ काही गोष्टी. तर बोलायचं तर बोलू शकतं काही गोष्टी. जय महाराष्ट्र भावना. सर्वांनी लाईक करा, फॉलो करा. चला जय महाराष्ट्र. तर आपल्या गल्लीतले रोजचे म्हणजे जवळची मित्र कंपनी सगळेजण गल्लीतच राहतो आम्ही एका. तर ते बोलले भाऊ आम्हाला तुमच्या व्हिडिओत भरपूर दिवसापासून यायची इच्छा आहे, पण मला वेळ नसतो आणि त्यांना तर असतोच, कारण की माझ्या मागं असतं कामं एडिटिंगची येते. तर चला मी महाशिवरात्रीनिमित्त आलो होतो इकडं जत्रा फिरायला. तर त्यांना म्हणलं चला घेतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर काय बोलायचं असं तर बोला. भाऊला सपोर्ट करा पूर्ण. भाऊला यूट्यूबवर प्ले बटन घेऊन द्यावे. आमची एवढी नम्र विनंती तुमच्यापाशी. तर जय महाराष्ट्र भावानो, सगळ्यांची तीच इच्छा आहे, कारण की ब्लॉगिंग आपण ते स्टार्टिंग तर केलेली आहे, भरपूर दिवस झाले. सगळेजणांची इच्छा तीच आहे का आपल्या कोपरगाव तालुक्यात पहिल्यांदाच एक व्यक्ती असा आणल का प्ले भाऊला बटन. आमचं सपोर्ट करा. इंस्टावर फॉलो लाईक करा, सबस्क्राईब करा याच्या इंस्टावर. जय महाराष्ट्र भाव. जय महाराष्ट्र भाऊ. तर आपल्याला मळेगावसाठीचे फॅन फॉलोअर्स भेटलेले आहेत. तर त्यांनी आपल्यासोबत फोटो बिटो काढले सर्वांनी आणि ते 2 तर आपल्या गावातले फॅन फॉलोअर्सचे सगळेजण म्हणजे गल्लीतच असतो आम्ही सगळेजण. तर आपल्या जत्रेमध्ये ते भेटलेले सर्वजण, कारण की मला प्रत्येकांना बोलायला वेळ भेटत नाही, कारण की आज खास आपल्या गावकरी पोरांसाठी मी मास्क काढलेला आहे, कारण की सगळ्यांना भेटणं शक्य होत नाही. तरी पण हे काय म्हणतो आता सध्या येतच आहे ब्लॉगिंगची स्टाईल. ओके चला आपल्या कोपरगावची जे सगळेजण सगळ्यांना ब्लॉगमध्ये आपण घेतलेले. चला पूर्णपणे झालं जेवण पाणी निवांत आहे ना सगळे. हो निवांत आहे. कोपरगावची जत्रा यावंच लागत. यस अरे पूर्ण नुसते डायरेक्ट ओढ राहिले, यावंच लागतं म्हणजे जत्रेला. तर चला जाऊया. जिकडून गेलो तिकडून पूर्णपणे आता इकडून जातो ह्या ठिकाणावरून, कारण की आपल्या कोपरगावमध्ये पूर्णपणे आता इथं भेळची दुकाने सगळं काही पूर्णपणे. जाऊया पूर्णपणे वॉकिंग करूया स्टार्टिंग. आता आम्ही अनिल कोल्ड्रिंकच्या जवळ असतात आलेलो आहे. समोर बघू शकता अनिल कोल्ड्रिंक. आणि आता पूर्णपणे रोडनीच जायचं, परत यायचं आहे मला, कारण की वेळ भेटत नाही. जाऊ लवकर व्हिडिओ शूट करू, कारण की वेळ भेटत नाही पहिली गोष्ट. तर आपले भाऊ लोक इथं या ठिकाणी बसलेले. तर या ठिकाणी बोर्ड इकडे गप्पा टप्पा रसवंती या भाऊंनी आपल्या चालू केलेली, गुड्डू भाऊंनी म्हणू भाऊ त्यांनी चालू केलेली. फ्रेश ताजा ऊसाचा रस राहतो आपल्याकडं, 15 रुपये ग्लास आहे फक्त. तर ओके 2 शब्द बोलले तर खूप छान आहे, काही विषय नाही. तर चला जाऊया आता पुढं, पण परत रिटर्न यायचं आहे मला. तर चला जाऊया पूर्णपणे. आज सोमवार असल्यामुळे पूर्णपणे दुकाने इकडं लागलेले बघू शकता पूर्णपणे. आणि जास्त करून मी मास्क लावणं शक्य होत नाही, कारण की आणि गर्दी खूप आहे सध्या सांगायला गेलं तर. सर्वजण येत आहे जाऊ जरा त्या विषय ना पण आहे व्हिडिओ बनवण्यासाठी, त्या विषय नाही बनवायचा नक्की व्हिडिओ. मी सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचं, सगळ्यांना बोलायला लावायचं, कारण की पूर्णपणे आता मी आलेलो आहे महाशिवरात्रीच्या बाहेर. तर आपल्याला जेवढे भेटतील तेवढे आपण सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन टाकू, काही विषय नाही, सर्वांना घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला रिटर्न जायचं आहे मला.
आता टाईम होत आला आहे 10 वाजत आले बस. परत जायचं आहे. भेटू 2-3 जणांनी भेटतो अजून आणि मग व्हिडिओ ऑफ करतो. आणि महाशिव महाशिवरात्रीमधला आपला पूर्ण ब्लॉग उद्या सकाळी येणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी. हर हर महादेव.